राजकीय घडामोडींना नाशिकमध्ये आता वेग आलाय। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे गणेश गीते यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, आता नेमका काय अपडेट्स या संदर्भातले मिळतात? गोकुळ गीते हे दराडेंना पाठिंबा देणार का? काय नेमकी परिस्थिती आहे? गोकुळ गीते अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत। अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, या तिन्ही मंत्र्यांनी काल गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला होता, समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र गोकुळ गीते उमेदवारी करण्यावर ठाम आहे, निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे आता गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि मागच्या काही वेळापासून आता गोकुळ गीते आणि किशोर दराडे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। नेमकं आता गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार की निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार हे आता पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा देणार का, नेमकी काय या भेटीमधून प्रगती होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।